तर मुंढवा जमीन घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। शीतल तेजवानींकडे असलेली पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड नाही, तिला गायकवाड कुटुंबातर्फे सहीचे अधिकारही नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार अमेडिया कंपनीकडे नाहीत, तर केवळ सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन सरकारच करार रद्द करू शकतं असं दमानी यांनी म्हटलंय। व्यवहारांची संपूर्ण माहिती पार्थ पवारांना होती, त्यामुळे माहिती नव्हती असं म्हणून ते सुटू शकत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय। व्यवहाराबाबत प्रत्येक पार्टनरला शिक्षा भोगावीच लागेल असंही दमानी यांनी म्हटलंय। हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्या चौकशी होऊ शकेल। पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही। सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवलं गेलंय एफआयआर मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे एफआयआर मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे। कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा। मी तर मालिकाच करायचं ठरवलंय। माझ्याकडे आता मी हळूहळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत, जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत, त्याच्या जमिनीचे किती व्यवहार झालेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे। मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज, सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज, अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज, आता त्याच्यात कोण कोण आहेत, त्याच्यात किती जमिनी आहेत, या सगळ्याचेच खुलासे करणार आहे। पुढची